नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 73 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 77 महिलांसह 839 उमेदवार रिंगणात. शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्ये मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही, मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेवर शरसंधान. मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपावर प्रतिहल्ला. भरती ओटीनुसार भाजपाचीही लाट ओसरेल, अजित पवार यांचं आष्टी प्रचार सभेत प्रतिपादन. बनावट कंपन्यांच्या नावे काळे व्यवहार करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारची कारवाई. दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताचा 687 धावांचा डोंगर, तर तिसऱ्या दिवशी बांगलादेशाची गळमळीत सुरुवात. आणि आता सविस्तर वृत्त. उत्तर प्रदेशातल्या 15 जिल्ह्यातल्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 73 जागांसाठीच्या मतदानाला आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. यामध्ये कैराना, मुझफ्फरनगर, दादरी, मीरत, गाझियाबाद आणि आग्रा हे जिल्हे महत्त्वाचे समजले जातात. पहिल्या टप्प्यात 839 उमेदवार रिंगणात असून यामध्ये 77 महिलांचा समावेश आहे. 2,60,00,000 मतदार आज मतदान करणार आहेत. शांततेत मतदान पार पाडावं यासाठी निमलष्करी दलाच्या 826 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. विधानसभेच्या 403 जागांसाठी राज्यात 7 टप्प्यात मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातले राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. लखनौ इथं आज समाजवादी पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत निवडणुकीसाठीचा किमान समान कार्यक्रम घोषित करण्यात आला. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी काँग्रेस सपा युती झाली आहे. मराठी माणसाला शिवसेनेनंच मुंबईबाहेर घालवलं असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत गिरगाव इथं झालेल्या प्रचारसभेत केला. शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्ये मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही, शिवसेनेकडे दाखवण्यासारखं काही नाही अशी टीका त्यांनी केली. गिरगावातल्या प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे मुंबईचा विकास होणार असून या प्रक्रियेत मूळ गिरगावकरांना आम्ही मुंबईबाहेर जाऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मेट्रोमुळे केवळ 500 घरं विस्थापित होणार आहेत आणि त्या सर्वांना याच ठिकाणी मोठी घरं बांधून देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शिवसेनेनं 2012मध्ये दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? मराठी माणूस नेहमीच मागास आणि तहानलेला का राहिला असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. यापुढे जो शेतकरी वीज मागेल त्याला 7 दिवसात वीज जोडणी मिळावी यासाठी 1000 कोटी रुपयांची विशेष व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अमरावती जिल्ह्यातल्या आसेगाव इथं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात यापूर्वी 8 हवामान केंद्र होती. मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा म्हणून राज्य सरकारनं प्रत्येक मंडल स्तरावर 2000 हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 70 वर्षांनंतर मेळघाट इथल्या आदिवासी भागात वीज आणून आदिवासींचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम सरकारनं केलं असल्याचंही ते पुढे म्हणाले. मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही, भाजपानं आता थापा मारणं बंद करावं असा शाब्दिक प्रतिहल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत वरळी इथं झालेल्या प्रचारसभेत केला. मुंबईची तुलना पाटण्याशी करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परप्रांतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपानंच पोलिसांवर उपोषणाची वेळ आणली आहे असं ठाकरे म्हणाले. मुंबई महापालिकेनं शहरातली उद्यानं तसंच रुग्णालयं सुधारली. पालिकेनं केलेल्या विकास कामांचं उद्घाटन करायला मात्र मुख्यमंत्री नेहमीच पुढे असायचे असंही त्यांनी सांगितलं. भाजपानं जनतेवर नोटाबंदी लादली, आम्ही जनतेला साथ दिली.
मुंबईत आम्ही केलेली कामं खोडून दाखवावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच्या काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ काल फुलेवाडा इथं करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार शरद रणपिसे, विश्वजित कदम उपस्थित होते. पुण्याची स्मार्ट सिटी करण्याचं आश्वासन भाजपानं दिलं, मात्र ते त्यांना पूर्ण करता आलेलं नाही. अशा पक्षाला पुणेकरांनी सत्तेपासून दूर ठेवावं आणि काँग्रेसला पालिकेची सत्ता द्यावी असं आवाहन नारायण राणे यांनी केलं. पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांच्या बाबतीत उमेदवारी अर्जाच्या वेळी अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर इथं काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रचारसभा झाली. आमदार विजय भांबळे, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश दुधगावकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेतकरी, तळागाळातल्या सर्वसामान्यांच्या हिताचं धोरण राबवलं. याचा विचार करता शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय पर्याय नाही असं अजित पवार यावेळी म्हणाले. यावेळी विरोधी पक्षातल्या पाऊणशे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी देशात आणि राज्यात भाजपाची लाट आली असली तरी समुद्रात ज्याप्रमाणे भरतीनंतर ओहोटी येते त्याचप्रमाणे राज्यातल्या आगामी निवडणुकांमध्ये ही लाट ओसरत असल्याचं दाखवून द्या असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या आष्टी इथं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बळीराम कडपे यांच्या प्रचारसभेत ते काल बोलत होते. या सभेदरम्यान काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला, मात्र भ्रष्टाचार थांबला नाही तर जनतेला मात्र त्याचा फटका बसला असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या बोधेगाव इथं प्रचारसभेत ते बोलत होते. सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या या सरकारच्या विरोधात कौल देऊन विकासासाठी आपल्या पक्षाला विजयी करा असं आवाहन मुंडे यांनी यावेळी केलं. महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असला तरी या दरम्यान शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होणारी बोचरी टीका अयोग्य आहे असं भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटलं आहे. इतरांवर टीका करताना प्रत्येक पक्षानं स्वतःकडे पाहावं असा टोला त्यांनी लगावला. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना अपना विस्तार नहीं कर पाई, शिवसेना अपना यश बरकरार नहीं रख पाई. शिवसेना के वोट शेयर में हमेशा हर साल हर बार गिरावट आई है, लेकिन भाजपा ने मतदाताओं से जुड़ते हुए, मतदाताओं का विश्वास संपादन करते हुए, अपने कार्यकर्ताओं की ताकत बढ़ाते हुए हमेशा अपना विस्तार किया है. उसका लाभ हमें जैसे 2014 के विधानसभा चुनाव में मिला, उसी तरह का लाभ हमें इस महापालिका चुनाव में भी मिलेगा और हम पूरा संपूर्ण यश संपादित करेंगे. शेवटी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही अशी उपकरणं आहेत की ज्या उपकरणांचा उपयोग करून हे विकासाचे पैसे, हे विकासाचं कार्य हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवता येतं. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे, तुम्ही आम्हाला देश दिला, तुम्ही आम्हाला महाराष्ट्र दिला, आता आमच्या हातामध्ये ही जिल्हा परिषद देखील द्या. निश्चितपणे जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकास आम्ही पोहोचवून दाखवू, एवढंच या ठिकाणी बोलतो. 21 फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 2275 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये 1084 महिलांचा समावेश आहे. राज्याच्या निवडणूक आयोगानं काल प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीनुसार भारतातल्या या सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी 13 राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 717 अपक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेनं सर्व 227 जागांवर उमेदवार उभे केले असून काँग्रेस 221, भाजपा 211, मनसे 201 तर राष्ट्रवादी काँग्रेस 171 जागांवर लढणार आहे.
देशात बनावट कंपन्या उभारून त्यामार्फत केल्या जाणाऱ्या काळ्या व्यवहारांविरोधात कठोर कारवाईसाठी केंद्र सरकारनं एक समिती नेमली आहे. पैशांचे गैरव्यवहार तसंच कर चुकवेगिरी करणाऱ्या अशा खोट्या कंपन्यांची बँक खाती गोठवण्याचा तसंच कंपनीची नोंदणी रद्द करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. याविषयी पंतप्रधान कार्यालयानं काल आढावा बैठक घेतली. त्यानंतर ही समिती स्थापन केली आहे. यात विविध मंत्रालय तसंच प्रवर्तन संस्थेच्या सदस्यांचा समावेश आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था 15 फेब्रुवारीला एकाच उड्डाणात विक्रमी 104 उपग्रहांचं प्रक्षेपण करणार आहे. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथून सकाळी 9:28 हे प्रक्षेपण होणार आहे. गेल्या वर्षी इस्रोनं एकाच प्रक्षेपणात 20 उपग्रह अवकाशात सोडले होते. याआधी 2014 साली रशियानं एकाच प्रक्षेपणात 37 उपग्रहांना अवकाशात सोडण्याचा विक्रम केला होता. तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात शशिकला यांच्या विरोधात सुरू असलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी स्पष्ट केल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. या प्रकरणी अण्णा द्रमुकच्या महासचिव व्ही.के. शशिकला यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयानं अद्याप निर्णय दिलेला नाही. त्यामुळे हा निर्णय येईपर्यंत वाट पाहणार असल्याचं राज्यपालांनी स्पष्ट केल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निकाल अधांतरी आहे. दरम्यान राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत केंद्र सरकारला अहवाल पाठवल्याचं वृत्त राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी फेटाळून लावलं आहे. राज्यपालांनी गृहमंत्रालय किंवा राष्ट्रपतींना कुठलाही अहवाल पाठवलेला नाही असं राजभवनातून स्पष्ट करण्यात आलं आहे. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी आठवड्यात निर्णय घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं 6 फेब्रुवारीला म्हटलं होतं. वरिष्ठ आयएएस अधिकारी अजय त्यागी यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे सेबीचे अध्यक्ष M.K. सिन्हा यांचा विस्तारित काळ 1 मार्चला संपत आहे. त्यागी हे सध्या वित्त मंत्रालयात गुंतवणूक विभागाचे अतिरिक्त सचिव आहेत. केरळप्रमाणे कोकणातही मसाल्याच्या पिकांची व्यापारीदृष्ट्या लागवड होऊ शकते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदिवडे गावातील मिलिंद प्रभू या शेतकऱ्यांना दाखवून दिलं आहे. त्यांच्या या प्रयोगाची सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाच्या कृषी विभागानं जिल्ह्यातल्या बांदिवडे गावात मिरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे. लाभदायक ठरते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदिवडे गावातल्या मिलिंद प्रभू या शेतकऱ्यांना दाखवून दिले. मिरी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत. मी एका एकरमध्ये 650 झाडं लावल्यामुळे मला जो व्यावसायिकदृष्ट्या माझा जो विचार होता तो इथे साध्य झालेला आहे. कारण एका एकरमध्ये 650 साग लावले. त्या 650 सागापासून आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते 650च्या पटीत मिळणार आहे. आणि त्या प्रत्येक 650 सागांवर 650 काळी मिरी पण लावलेली आहे. म्हणजे 650 हा आकडा का मी सारखा म्हणतोय की एका एकरमध्ये एवढी मोठ्या संख्येने आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा त्या प्रमाणात आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळतं. आणि आज जी तुम्ही ही बाग बघताय त्या बागेपासून मला आता अशा तऱ्हेचं उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे. यशस्वीरित्या शेतात मिरीची लागवड करण्यासाठी माजी कृषी अधिकारी जयसिंग पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. आम्ही इथे काय केलेलं आहे की हा वेल जो आहे तो आमच्या इच्छेप्रमाणे त्याला वळवलेला आहे. याच्यात एक केलेलं होतं की 45 सेंटीमीटर फांदी वाढली की कट करायची, त्याला पुन्हा फांद्या आल्या की ते कट करायचं. त्याच्यामुळे आज हे भरगच्च दिसतंय ते या झाडाची फाजील वाढ जी होते जरुरीपेक्षा जास्त ती थांबवली. आणि त्या पानांनी जे अन्न शोषलं असतं, ज्या फांद्यांनी जे अन्न वापरलं असतं ते अन्न आम्ही या मिरी उत्पादनाकडे वळवलं. हा मुख्य इथल्या मिरी लागवडीचा मुख्य उद्देश होता. मिरीला उत्तम भाव मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे राज्यातल्या हवामान, बाजारभाव याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावं असं मार्गदर्शन वायदे बाजार तज्ज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी यावेळी केलं. तर गोवा राज्यातल्या मिरी लागवडीची माहिती विश्राम गावकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी स्मार्ट शेतीचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना दिला. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनतेसेवेसाठी अंगीकारलेली तत्व आणि आदर्श आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारताचे 5वे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांची आज पुण्यतिथी. 1974 ते 1977 या दरम्यान ते राष्ट्रपतीपदी होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. आधी 1952 ते 1953 दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळली होती. जगातील सर्वात लठ्ठ 36 वर्षीय महिला इमान अहमद शस्त्रक्रियेसाठी आज भारतात आली. 36 वर्षीय इमानचं वजन अमर्याद वाढत असल्यानं मुंबईतल्या सैफी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात येणार आहेत. तिच्यासाठी रुग्णालयात आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यात येत असून तिच्यासाठी वेगळी खोली तयार करण्यात आली आहे. सर्जन मुझफ्फर लकडावाला गेल्या 3 महिन्यांपासून तिच्यावर उपचार करत आहेत. इजिप्त इथं वास्तव्याला असलेली इमान ही 25 वर्षांपासून घराबाहेर पडू शकलेली नाही. दृष्टिबाधितांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला काल बंगळुरू इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतानं काल श्रीलंकेचा पराभव करून अंतिम फेरी गाठली आहे. श्रीलंकेच्या 19.2 षटकात सर्वबाद 174 धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना भारतानं 13 षटकात बिनबाद लक्ष्य पूर्ण केलं. भारतातर्फे जयप्रकाशनं नाबाद 115 धावा केल्या. उपांत्य फेरीचा दुसरा सामना आज बंगळुरू इथं पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान होणार असून कालच्या विजेत्यासोबत उद्या भारताचा अंतिम सामना बंगळुरू इथं होणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी बांगलादेशाची डावाची सुरुवात डळमळीत झाली. कालच्या 1 बाद 41 धावांवरून खेळताना बांगलादेशचे 3 गडी लागोपाठ बाद झाले. उपारापर्यंत बांगलादेशच्या 4 बाद 125 धावा झाल्या. भारतातर्फे यादवनं 2 तर इशांत शर्मानं 1 गडी बाद केला. तत्पूर्वी काल कर्णधार विराट कोहलीनं शानदार द्विशतक झळकावून सलग 4 कसोटी क्रिकेट मालिकेत द्विशतक करणारा जगातला पहिला फलंदाज ठरण्याचा मानही पटकावला. कर्णधारपदाची धुरा सांभाळताना कोहलीनं ही द्विशतकं झळकावली असून वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड आणि आता बांगलादेश विरुद्धच्या कसोटीतही कोहलीनं ही कामगिरी केली आहे. बुद्धिमान साहानं काल शतक झळकावत नाबाद 106 धावा केल्या. पहिल्या डावात भारतानं धावांचा डोंगर रचत 6 बाद 687 धावांवर डाव घोषित केला. अजिंक्य रहाणेनं 82 धावा केल्या तर रवींद्र जडेजा 60 धावांवर नाबाद राहिला. हवामान. राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे, तर कोकण आणि गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. येत्या 36 तासात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या 73 जागांसाठी मतदानाला सुरुवात. 77 महिलांसह 839 उमेदवार रिंगणात. शिवसेनेच्या केवळ भाषणांमध्ये मराठी माणूस असून कृतीत आणि मनामध्ये नाही, मुख्यमंत्र्यांचं शिवसेनेवर शरसंधान. मुंबईला बदनाम करून मुंबई जिंकता येणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपावर प्रतिहल्ला. भरती ओहोटीनुसार भाजपाचीही लाट ओसरेल, अजित पवार यांचं आष्टी प्रचार सभेत प्रतिपादन. बनावट कंपन्यांच्या नावे काळे व्यवहार करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारची कारवाई. दृष्टिबाधित T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल. आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारताचा 687 धावांचा डोंगर, तर तिसऱ्या दिवशी बांगलादेशची डळमळीत सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.